पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ सेमी फायनलमध्ये दाखल। पेनल्टी शूटआउटमध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर 4-2 न मात। 6 ऑगस्टला रंगणार सेमी फायनल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेणार भेट। आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्याच्या आमदारांची उद्या बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष। केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवरती निर्बंध घालण्याच्या तयारीत। संसदेत पुढच्या आठवड्यात विशेष विधेयक मांडलं जाण्याची शक्यता। वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावर येणार नियंत्रण। आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका। प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य। आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी इथे प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी समाजाला आवाहन। अमरावतीत बच्चू कडू आणि आमदार रवी राणांमध्ये खडाजंगी। अचलपूरच्या पिनले मिलच्या मुद्द्यावरून जिल्हा नियोजनाच्या बैठकीत शाब्दिक चकमक। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनासाठी स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात। धारावी बनाव आंदोलन समितीची स्थापना। सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, समितीचं आवाहन। पुण्यात सिंहगड रोड एकता नगरमध्ये पुन्हा साचलं पाणी। अग्निशमन दल आर्मीचे जवान दाखल। नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम सुरू। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून 4,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।